9 सप्टेंबर 2025 सूट्सचा 8वा सीझन संपवला. ॲज युजल प्रत्येक एपिसोडला काहीतरी सरप्राईज असतंच, तसंच याच्यात पण होतं. एपिसोडची सीझनची सुरुवात यांनी झाली की त्यांची कंपनी आता डबघाईला येणार, म्हणजे बुडत असते आणि कोणीतरी त्यांना टेक ओव्हर करून पार्टनर करणं गरजेचं असतं. तर मग रॉबर्टला हे लोक, म्हणजे रेचलच्या वडिलांना रॉबर्टला हे लोक घेतात पार्टनर म्हणून, त्याला मॅनेजिंग पार्टनर बनवतात. पण त्याच्याबरोबर त्याची एक असिस्टंट असते, जी जशी हार्वीची डोना किंवा म्हणजे कुठल्याही जुन्या फर्ममध्ये जेवढं लॉयल आणि देण्यासाठी असतं तसं त्याची पण एक असिस्टंट असते, जिला त्याने आपल्या मुलीसारखंच अगदी हे केलं असतं आणि सगळ्या सुखदुःखात ती त्याच्यात सहभागी असते. तर ती पण येते म्हणजे त्याच्याबरोबर. आणि ॲलेक्स असतो जो आधीपासून यांनी हार्वीने आणलेला असतो. तर त्याला पण हार्वीने प्रॉमिस केलं असतं की जर तू पुढे मागे चांगलं काम केलं आणि रॉबर्टला इम्प्रेस केलं तर वॉलवर तुझं पण नाव लागेल. आणि रॉबर्ट पण तिला व्हीलरला हे करतो की तिचं नाव, त्या मुलीचं नाव व्हीलर असतं ना, की तू पण जर चांगलं केलं तर मी तुला प्रॉमिस करतो की तुझं नाव वॉर्डवर लागेल. मग झालं, ह्यांचे कॉम्पिटिशन सुरू होतात प्रत्येक केसेस करता, कोण चांगलं करतंय कोण नाही करतंय. आणि अशा ह्याच्यात त्यांच्याकडे एक असा केस येतो थॉमस नावाचा एका माणसाचा, की जो खूप चांगला असतो, म्हणजे रिच तर असतोच, त्याला आपल्या बिझनेसची खूप काळजी असते आणि तो प्रामाणिक असतो, कधी खोटं बोलायच्या ह्याच्यात नसतो. तर डोना त्याच्या प्रेमात पडते. ॲक्च्युली प्रेमात नाही, पण तिला तो आवडतो आणि ते लोक डेट करायला लागतात. तर अशा याच्यामध्ये डेटमध्ये एक केस असते की ज्याच्यात हार्वीचा जो क्लायंट असतो सायमन म्हणून, तो धोका देत असतो, लपवत असतो काही गोष्टी आणि तो थॉमसशी डील करतो. पण नंतर तो त्याला दुसरी चांगली डील येते तर तो त्याच्याशी डील नाकारत असतो. तर ही गोष्ट जेव्हा हार्वीला कळते तर तो एथिक्स प्रमाणे तो सांगणार नसतो, पण तरी डोनाच्या समोर त्याच्या तोंडून निघते. आणि डोना पण ते सिक्रेट ठेवणार असते, पण तिला रात्रीपर्यंत काही म्हणजे फोन येत नाही हार्वीचा, तर तिला भीती वाटते की थॉमसच्या हातून त्याचा बिझनेस हे नको व्हायला, म्हणून ती थॉमसच्या समोर ते बोलते. आणि मग झालं, थॉमस ती हे डील कॅन्सल करतो त्या सायमन बरोबरची. त्याच्यामुळे मग सायमन हार्वीला सू करतो की तू एथिक्स पाळले नाही आणि आता मी दुसरा वकील करून तुमच्या फर्मवर केस करणार आहे की तुम्ही लोक आपल्या क्लायंटला धोका देता म्हणून. आणि नेमका त्यांनी वकील केला असतो सायमननी हार्डमन, म्हणजे जो सगळ्यात पहिले जेसिकाच्या बरोबर जो त्याचं नाव असतं वॉलवर आणि त्याला तो बदल्या घ्यायला टपलेलाच असतो. आता ह्या सगळ्या याच्यामध्ये एक दोन अशा पण गोष्टी घडतात की शीला आणि लुईस हे लोक म्हणजे बाळ होऊ द्यायचं हे डिसिजन घेतात, दोघांचं एकमत होते आणि तिला फॉल्स प्रेग्नन्सी होते. पण मग ते डॉक्टरकडे जातात वगैरे, तर थोडासा तो डिप्रेस होतो, पण पुन्हा म्हणजे ती कन्सिव्ह करते आणि मग हे लोक खूप हॅप्पी असतात आणि तो शीलाचीच काळजी करत असतो सगळ्या ह्याच्यात. आणि ह्या सगळ्या ह्याच्यात काहीतरी असे कॉन्फ्लिक्ट्स पण होतात की हे लोक असं ठरवतात की आता आपण लिटला मॅनेजिंग डायरेक्टर करायचं. तर आता सध्या लिट मॅनेजिंग डायरेक्टर असतो आणि मीनव्हाईल त्याचा जो काउन्सिलर असतो लिटचा, म्हणजे त्याला काउन्सिलिंग करण्यासाठी जो असतो मेंटली डिस्टर्ब झाल्यावर, तर त्याच्यावरच एक केस येतो. मग त्याचा तो केस परत लुईस हँडल करतो आणि त्याला वाचवतो. त्याच्यामुळे ते दोघं आणखीन जास्त त्यांच्यामध्ये बॉन्डिंग होऊन जातं. अशातच
लुईस एक दिवस रात्री परत येत असतो तर त्याच्यावर अटॅक होतो. एक गुंड त्याचं वॉलेट आणि फोन घेऊन जातो. पण त्याच्या त्या ह्याच्यामध्ये ही जी व्हीलर असते म्हणजे रॉबर्टची असिस्टंट ती त्याला मदत करते त्याच्यापासून सुटका देण्यासाठी. तर अशा म्हणजे कॉम्प्लिकेटेड केसेस येत राहतात जात राहतात आणि त्याच्यात एकमेकांबद्दल बॉन्डिंग तयार होत जातं. म्हणजे त्या लोकांना एकमेकांना जे आता नवीन रॉबर्ट आणि ही आलेली आहे तर हे किंवा ॲलेक्स हे लोक आले त्यांना हे लक्षात येतं की ही फर्मला तर पहिला नंबर देतेच पण फॅमिलीला खूप जास्ती इम्पॉर्टन्स देते. म्हणजे फॅमिली रिलेशन्स सगळ्यात प्रायोरिटी. आणि अशातच कटरीना नावाची जी एक असिस्टंट असते तर तिचं चांगलं काम म्हणून तिला सिनियर लॉयर म्हणून पार्टनर म्हणून नॉमिनेट करते. मग तिच्याकडे छान छान केसेस येतात आणि ती ते सॉल्व्ह करते. तर तिला असिस्ट करायला जो असतो तर त्याचं लग्न झालेलं असतं त्याला एक बाळ पण असतं पण दोघंही क्लोज येतात. दोघांमध्ये थोडंसं इमोशनल बॉन्डिंग व्हायला लागतं पण मग ते दोघांना वेळच लक्षात येतात त्याच्यामुळे ते दोघं वेगळं व्हायचं ठरवतात. म्हणजे हा लॉ फर्म सोडून शेवटी ब्रायन त्याचं नाव असतं तो जायचं ठरवतो. कारण आधी एकदा दोनदा ते प्रयत्न करतात की आपण एकत्र नाही काम करायचं असं वगैरे पण ते होत नाही शक्य. आणि तो म्हणतो मला माझ्या बायकोला हे नाही करायचं आहे. माझी बायको माझा मुलगा माझ्याकडे सर्व आहे आणि हे इथे एकत्र राहिलो तर ते शक्य होणार नाही. त्याच्यामुळे म्हणतो तो फॉर्म सोडतो. मग तो लुईसला खरं कारण सांगतो आणि तो फॉर्म सोडून देतो. मग अशा बऱ्याच गोष्टी अशा चालू असतात सारख्या. तर अशा ह्याच्यात म्हणजे हा तो थॉमस ज्याच्याबरोबर डोना रिलेशनशिपमध्ये असते तर त्याला हे जेव्हा कळतं तर तो म्हणतो मी खोटं तर बोलणार नाही. मग आता काय करायचं तर रॉबर्ट याच्यामध्ये आपली सॅक्रिफाईस देतो. रॉबर्ट खोटंच सांगतो की मी मेल केला त्याला आणि सांगितलं की हे असं असं डील सायमन करतोय म्हणून. तो सगळं ब्लेम आपल्यावर घेतो की हार्वीला काही होऊ नये म्हणून. कारण हार्वीशी खुन्नस म्हणजे त्याची पूर्ण हे करिअर बरबाद करायचं ठरवत असतो. तर थॉमस ला वाटत असतं की डोना आपल्याशीच एकनिष्ठ म्हणजे ती असतेच पण मग त्याला ते जाणवतं. तो म्हणतो की मला लुईस माझ्याजवळ आलेला कळतो पण हार्वी जेव्हा आला तेव्हा त्याच्या बोलण्यातनं फक्त एकच होतं की तुला काही होता कामा नये. तर काय आहे तुमच्या दोघांमधलं हे बॉन्डिंग. आणि मग त्याला कळतं की डोनाच्या मनात अजूनही हार्वीबद्दल प्रेम आहे. म्हणजे जरी ती आपल्याशी हे आहे पण तिला अजून तेवढं वाटत नाही जेवढं तिला हार्वीबद्दल आहे. आणि मग त्याच्याकरता तो तयार होतो. तो म्हणतो ठीक आहे मी कोर्टात असं थोडंसं इनडायरेक्ट बोलेन मी. तर मग तो पण असं थोडंसं इनडायरेक्ट बोलतो आणि मग रॉबर्ट स्वतःची चूक कबूलच करतो आणि मग हार्वी सही सलामत त्या केसमधून सुटतो. म्हणजे तर मग सगळेच सेलिब्रेट करायच्या मूडमध्ये असतात पण सगळेजण म्हणतात म्हणजे रॉबर्ट म्हणतो आता मला राहता येणार नाही या फॉर्ममध्ये मी माझ्या बायकोबरोबर चाललो. ॲलेक्स म्हणतो मी पण माझ्या बायकोबरोबर म्हणजे सेलिब्रेट करणार घरी जाऊन म्हणजे रिलॅक्स त्यांच्याबरोबर. मग ती राहते शेवटी रॉबर्टची जी असिस्टंट असते ती म्हणते की मी एकटी काय करू आता इथे म्हणजे तो म्हणतो नाही हा हार्वी तुझ्यासारखाच आहे तो तुला समजून घेईन वगैरे. तर हार्वी तिच्याशी बोलतच असतो तर एकदम त्याला रिअलाइज होते की हे सगळं असं अचानक कसं घडून आलं. म्हणजे एकदम थॉमस आपल्या आधी तर बोलायला तयार नव्हता आणि मग एकदम कसा तयार झाला आणि रॉबर्टनी सगळं आपल्या अंगावर का घेतलं. मग त्याला एकदम क्लिक होते की ह्या सगळ्याच्या मागे पडद्यामागे डोना आहे. आणि मग तो ताडकन उठतो तिच्याजवळ व्हीलरजवळ आणि डोनाकडे जातो आणि परत ते दोघं एकत्र येतात. म्हणजे दोघांनाही माहीत असते दोघांचे एकमेकांबद्दल खूप ओढ असते अट्रॅक्शन असते पण दोघे तोंडाने कबूल डोनाने तरी पुष्कळ म्हटलं असतं पण हार्वी कबूल करायला तयार नसतो. तर ते सगळं होऊन जाते. ते इथेच म्हणजे ॲक्सेप्टन्स आणि प्रत्येक वेळेस जेव्हा प्रत्येकजण आपल्या फॅमिली करता जायचं ठरले तर दरवेळेस हार्वीला ते जाणवत असते की आपण आता एकटं पडत चाललोय. आपण डोनाला पण लिफ्ट देत नाही कोणालाच लिफ्ट देत नाही आणि आपण एकटं पडत चाललोय.
हे त्याला पदोपदी जाणवतं आणि आता त्याला लक्षात येतं की डोना आपल्या आयुष्यात किती महत्वाची आहे आणि मग तो डोनाकडे जातो. म्हणजे मग आता त्याचा तो इगो बिगो बाजूला ठेवून तो तिच्याकडे जातो. तिथेच एंड केलाय. आता पुढचा फक्त सीझन 9 आहे की ज्याच्यात सूट संपतंय. बघूया काय होतंय.